मस्त आहे रे. तर मित्रांनो नमस्कार, कसा आहात? खूप दिवसांनी ब्लॉगमध्ये येतोय आता. तर आजचा ब्लॉग हा आपला कोकणात जातोय परत. शर्ट बघा कसा, कोकण चाकरमनी. आज चालू आहे कोकणामध्ये, फॅमिली ट्रिप आहे. खूप दिवसांनी फॅमिलीसोबत चालू आहे ट्रिपला. सो आजचा ब्लॉग बघा, अशी किडे करणारी लेडून आपल्याला सपला दिसतो बघा. समर्थ, स्पॉन्सर बाय समर्थ पोवळे यांच्याकडनं आपली ट्रिप स्पॉन्सर आहे आजची. मस्तपैकी आम्ही चाललोय आता रत्नागिरी, तिथून देवगड, खूप सारे पॉइंट आमचे आता. सो बघू तोपर्यंत आपल्यासोबत कोण कोण आहे बघा ट्रिपमध्ये. सिद्धी मॅडम, सिद्धीताई भोसले, आपले हाय करा संग्राम आमचं. आज आम्ही चाललोय मस्तपैकी कोकणात. आमची अजून एक गाडी पुढे गेल्या, तिथून आता पुढे भेटेल आम्हाला. त्यांना भेटूया डायरेक्ट. आणि काय कराली तर सिद्धी, कसं वाटतंय ट्रेकला येऊन आपल्यासोबत ट्रिपला? सिद्धी कसं वाटतंय? काय आलं खराब व्हायला तुला? वय असं काहीच नाही काहीच. मी आता जस्ट ती जागा घेतल्या पुढे बसलोय. बघा आमच्या भाऊजींच्या बाजूला बसलोय आम्ही. सपला विषय, त्यामुळे की नाही ती चिडल्या जरा ती जागा घेतल्यामुळे. काय सांगू, हे गद्दारी समर्थ गद्दारी गेला हे शब्द सांगून गेला आता कानात. ते आता रेकॉर्ड झाले आपल्या इथं. भाव कोण भाव शीट आपली हार्डकोर. असं तुम्ही वाईब मॅच करत, दंगा करत, मजा करत जातोय नाश्ता करायला. सिद्धी काय नाश्ता करतेस? सिद्धीला स्टिंग आवडते. स्टिंग पिणार आहे. समोर ते करून समर्थाने मी डोसा खातो. फायनली भावांनो आपण आलोय आंबा घाटात. आमची दुसरी मेंबर कुठे आहेत बघायला लागतात आम्हाला. ते कुठं आहेत? हां कुठं आहेत? अरे इकडे. तर तो बरोबर नाही गाडी, काय अडचण नाही. जरासा आत घ्या. तर गाडी पार्क केल्या मस्तपैकी आम्ही आंबा घाटात आलो आता. मस्त समर्थ पॉवर्ड बाय समर्थने स्पॉन्सरशिप दिली आहे ट्रिपसाठी आम्हाला. सो समर्थला आम्ही आता घेऊन स्पॉन्सरशिप आंबा घाटात आलो आहे. आणि आता इथनं जाणार आहे रत्नागिरी. सो सोबत आहेत आमच्यासोबत संग्राम. हे करतो की इकडं आम्ही मस्तपैकी आता आपण आपल्या फॅमिली मेंबरला भेटूया सगळ्यांना. पहिला मेंबर आपला साई. ते सर्वांनी हाय करा. हॅलो. आज खूप दिवसातनं फॅमिलीसोबत ट्रिपला आलो. हॅलो. खूप दिवसातनं नाटकी करून सर्वांना घेऊन आलो. कोण यायला तयार नव्हतं पहिली मेन गोष्ट. सो सर्वांना घेऊन आता मी आलो फॅमिली ट्रिपसाठी. रत्नागिरीत चाललोय.
सो आमचा पहिला पॉईंट हॉल्टचा होता आंबाघाट. ही अख्खी ट्रिप स्पॉन्सर समर्थन अख्खी ट्रिप. सो हॅलो बघा मोठी माणसं घाटात आले बघ कसलं बोलते बघा ती. कुठं तर का नाही घाटाखाली जमीन 100 एकर कसलं बोलते बघा की. कोण आहे हे रुद्र. बघा पोरांच्या फोनवर फोन आहेत. साहेब कुठे आहेत म्हणून. हे आमचा हे माझ्यापासून मोटिवेट झालेला ब्लॉगर सिद्धी भोसले. ढकलालाच का. तर आता पहिला आंबाघाटातला व्ह्यू बघा कसा आलाय. आमचे कोकणातले भाऊजी स्थायिक झालेले कोकणातले भाऊजी आमचे यांनी सांगितलं आम्हाला ट्रिपला जावं म्हणून. मग आम्ही आता आलोय. यांच्या मग मी सर्वांना तयार केलोय. कोकणस्थ आहेत त्यांनी सध्या तरी. चला आता निघूयात ना. जानू आता तू झोपल्यास ना गाडीत बसून. झोपली जी ती काय उपयोग यांचा झोपून गाडी तर आहे. एन्जॉय कर. तो आता घाटातलं काढलं ना यांनी. नाही आता काढणार आहे. साई तीन जागा देणार बसायला. चला येस पुढे बसणार. माझा सुद्धा माझ्या अंगलट आलता. पुढे जाऊन बसलोय पळत जाऊन तर ड्रायव्हर सीटला बसवल्यात आणि गाडी माराय मला दिलं. बाकी दुपारचे 12 वाजले होते. म्हणलं जेवायला कुठे थांबायला लागते. मग डायरेक्ट गाडी वळवली आम्ही कुठं माहिती आहे काय. झरेवाडीतील मुक्काम पोस्ट झरेवाडी हॉटेल. हॉटेल तर मस्त आहे. पहिला फ्रेश होऊन घेऊया मग बोलूया. फ्रेश झालोय आणि जरा जाऊन बघतो हॉटेल कसं आहे आतमध्ये. ॲम्बिशन तर बेस्ट वाटायला. एकदम जुनी पद्धत. नमस्कार. कुठं बसले ते वर आहेत का. आई शॉप ॲम्बिशन बसायची सोय प्रत्येक ठिकाणी इथे. पूर्ण बसायची सोय प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता. हो वरती बरं आम्ही वर मी बघून येतो. आमचं गाव आमचं सगळं बघून आलो वरती जाऊन. या लवकर खाली टाइमपास. पूर्ण बसायची सोय तुम्ही बघू शकता कसं आहे सगळं. ए जानू काय म्हणतीस. चल जबरदस्त रे जबरदस्त. काय कसं आहे कपल साडी. प्रॉपर कपल साडी बनवलं. कॅन्डल लाईट. प्रेमाची बैठक मस्त आहे. कृष्ण आणि राधा. पण काय करणार आपल्या नशिबात कोण नाही. इकडे फॅमिली आहे पूर्ण या हॉटेलमध्ये. आणि आता आपण आहोत झरेवाडीमधल्या मुक्काम पोस्ट झरेवाडी हॉटेल. फक्त तुझी सोबत हवी. फक्त तुमची सोबत हवी. सबस्क्राईब करा. तुझ्या प्रेमाची गोडी. सपला विषय होईतच विषय सपतो. मग काय चला ठीक आहे बघ. मस्त हॉटेल. तर आता आमचं ताट वगैरे आले. ताटात काय काय सांगतो मला का. हे काय हो कोंबडी वडी. हां कोंबडी वडी कोंबडी वडी. बाकी पापड कुरडई बटाट्याची भाजी मुगाची भाजी. परत ही काय डाळ आहे ती कवटलीची भाजी आहे. ही वरण आहे. ही भजी नाही ही चटणी आहे. डागर. परत ही आळूची वडी आहे. ही खीर आहे. असा मस्तपैकी मेनू आहे आमचा. व्हेजिटेरियन खातोय गोव्यात. आपल्या कोकणात वडा खाऊन बघतो. मस्तपैकी वडा आणि मुगाची भाजी. कोंबडीचा वडा म्हणतो त्याला. मस्त. इकडं पण खरं सांगतो एवढं भारी जेवण आहे की नाही. पहिल्यांदा खाल्लं मी पण चव जबरदस्त आहे. मस्त आहे. पैसे ताट घेऊन मस्त. मला जेवण सांगतो कसं आहे किती जेवण कसं आहे. को स्पॉन्सर वाईज समर्थ पवळे. मस्त आहे रे.
मस्त आहे, पिऊन बघ अर्धी पिऊन बघ. तर आता आमचं जेवण झालंय. आम्ही मुकुंदराज निवास हॉटेल मुक्काम पोस्ट झरेवाडी हॉटेलमध्ये जेवण आता बाहेर आलोय. तर आपण सर्वांना आता विचारत आहे जेवण कसं झालं तर. सो आता मम्मीला फर्स्ट घेतो आपण. कसं होतं मम्मी जेवण? एक नंबर. अप्रतिम. अप्रतिम जेवण. नाही अप्रतिम. अप्रतिम. अप्रतिम कुठं? अप्रतिम. त्यातला वडा एक नंबर होता. कसला वडा? कोंबडी वडा ना. कोंबडी वडा. कोंबडी वडा मस्त. कोंबडी वडा मस्त होता. परत याच्यामध्ये कसं होतं जेवण? सुंदर छान छान असं देखणं. मस्त तांदळाची भाकरी अरे वा. छान. आणि ज्यांनी आम्हाला इथं आणलेलं जेवायला त्यांना पण विचारा कसं जेवण होतं. शकास मुक्काम पोस्ट झरेवाडी. जे आमच्यासोबत पहिल्यांदा आलेत फिरायला. हे बघा बघा लाजाळू पान. ती का लाजायला माहिती आहे काय? त्यांचे मिस्टर फोटो काढलेत त्यामुळे ती लाजा लागल्या. असा विचार आपण त्यांना विचार कसं जेवण होतं. जेवण सपला विषय एक नंबर जेवण आहे. तर असं जेवण होतं. इरा जाऊ दे विचारायला. शब्द संपलेले आहेत आणि आता आम्हाला इथनं जायचं लवकरात लवकर आरेवारेला. आणि त्यामुळे 3 वाजल्यात. 3च्या आत आम्हाला 5च्या आत आम्हाला पोचायचं आहे काही पण करून. सो लगेच निघतो इथून. फोटोशूट चालू आहे. 2 मिनिटात फोटो काढणार आणि लगेच निघणार आहे. भेटू. तर मस्तपैकी गाडीत झोपून उठलोय आता आणि चाललोय बीचवर. सगळं गाव अख्खं पब्लिक गेले आरेवारे बीचला. आणि आता आम्ही आलोय कुठल्या बीचला आम्हाला माहीत नाही. आमच्या भाऊजींनी आणलं काहीतरी नवीन बीच आहे. तिथं काहीच गर्दी नाही आहे असं समजलं. आणि तुम्ही बघू शकता वाटेवर पण काय गर्दी नाही आहे. अख्खं पब्लिक कोणच नाही इकडे. सगळी लोकं चालल्यात आरेवारेला. आणि आपण आलो एका दुसऱ्याच बीचला जिथं काहीच गर्दी नाही आहे. आणि जबरदस्त व्ह्यू आहे. सनसेटचं टायमिंग झालं आहे. फक्त एवढंच आहे की सनसेट भेटतोय का बघूया. क्लायमेट तर साफ आहे. ना पावसाचं वातावरण आहे ना काय. क्लायमेट तर एक नंबर आहे. सो बघू कसं आहे. आता आपण गणपतीपुळेला चाललोय. पुळेला मग तसंच तुम्ही पण बघू शकतात बीच. अरे वारे महाबळेश्वर. आणि मग आता आम्ही असंच चाललोय. तर आता रात्र झालेली आहे तसंच आम्ही चाललो आता. सो खेळून आपलं झालेलं आहे आता पाण्यात. मजा गेल्या पाण्यात काही पोरांनी. मजा जर आपण विचारूया कसं वाटलं पाण्यातून तुला? आता सध्या डोकं ए साई टॉर्च इथे साई टॉर्च पाड. मागा टॉर्च पाड. गारगार वाटते. कसं वाटलं साई? कसं वाटलं? छान. हा विचारूया चला. वारे वाटलं वारे. 5 वाजताच बीचवर आपण. सो आता मी रूम बघतोय. बीच जवळच रूम आहे आपली. बघू रूम तिथे किती रुपयाला कसं काय फोन करून विचारू त्यांना आपण. आणि चांगली असली तर लगेच डन करून टाकू. खाली बघून चल. तर पेट्रोल भरायला थांबलोय आता आम्ही चाललोय झरेवाडीमध्ये. जे सकाळी आम्ही हॉटेलात जेवलो तिथं आमचं रूम आहे. तिथं जायचा प्लॅन आहे आता. तर काय मिळाले रूम आपलं हे मेडिकल. अवर डोकले दोघाले ट्रिपला आल्यात आणि डोकं दुखायला लागले गाडीत बसून अवघड झाले सगळं. चला बघू आता डायरेक्ट हॉटेलवर जाऊन तुम्हाला सांगतो कसं काय असणार आहे रात्री जेवण. तो सकाळच्या हॉटेल लावले. सकाळी इथं आलतो इथं कारण
इथं जेवण मस्त आहे आणि आमचे सगळं ओळखीचे पण आहेत, त्यामुळे म्हटलं की इथं जेवायला येऊ डायरेक्ट. तो आता सगळ्यांनी थकले सर्वजण आणि सगळ्याचा व्हिडिओ करायचा पण मूड नाही, पण दाखवतो मला नाईट व्ह्यू कसा इथला. तुम्ही म्हणणार हे काय आहे, तर हे या हॉटेलचा फेमस पदार्थ आहे. याला म्हणतात पानगा. हे चिकन असं मस्तपैकी पानात कणी फ्राय करतात, असं पूर्ण कडक भाजून भिजून घेतात आणि त्याला चव एकदम चुलीत चव असते. लय भारी लागते ते. जबरदस्त आहे, भारीच भारी. तर 11 वाजलेत आणि आम्ही आता चाललोय रूमवर झोपायला. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कसा आहे, वाट दाखवतो कशी आहे आमची जायची. आणि आमचं आजचं राहायचं ठिकाण संपला विषय. आमचं राहायचं ठिकाण आजचं मस्त पैकी आता फ्रेश होतो आणि झोपून टाकतो. तर आम्ही आत्ता आलोय आमच्या मस्तपैकी रूमवरती आलोय. आपल्या एका म्हणजे आमच्या भाऊजींच्या मित्राचा बंगला आहे, सो त्यांच्याच आम्ही आता झोपायला आलोय मस्तपैकी. ही सीट संपलेलं आहे यांची. तर रस्ता जर एवढा भयानक होता, जबरदस्त रस्ता होता आपल्या सिद्धीला बसवलेलं पुढं. रस्ता भयानक होता. आता आम्ही आलोय, रेस्ट करतोय. तुम्हाला लोकेशन पूर्ण मी उद्या सकाळी दाखवतो. ही आमची मम्मी बाई आहे आणि आजची तर आमच्या रेवायचा पॉईंट होता, पण तो गर्दी असल्यामुळे ही दुसरीकडे जायला लागलं. सो बघू उद्या काय होते. तोपर्यंत झोपतो आता. गुड नाईट.